जरा साधू आहे. अरे देवता आहे देवता. अरे तू मात्र शैतान झालायस. अरे नोकरी गेल्यापासून तुझ्यातील माणुसकी संपली आणि तू झालायस पासून झालो मी. पण अजूनही सुधूर ये नाहीतर तुझ्या व्यसनी नादाला कंटाळून तू सुद्धा जाईल रे. बाबा गेले त्याच मार्गाने. हा तुझा भ्रम आहे बापू. नाही ही कशी स्वतः मरणार नाही, उलट मलाच मारून टाकेल आणि कायमची एकदा मोकळी. ती बिचारी तुला काय रे मारणार. अरे तूच कधीतरी दारूच्या नशेत तिचा घात करणार आहेस. हे तुझं तत्वज्ञान आहे, हे तुझ्या जवळ. आणि यापुढे फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. आणि बघ, हे भाऊ बहीण नाती गोती मी ओळखत नाही. काय बोलतोस तू. अगदी योग्य तेच बोलतो मी. दुगारी वेशिनी माणूस आहे आणि असल्या माणसाबरोबर तू का नातं ठेवणार आहे. ठेव ना बॉस. दादा रक्ताची नातं तोडू म्हणतो. नाही दादा, अरे रक्ताची नातं तोड म्हणतात तुटत नाही. अरे सोड म्हणतात सुटत नाही. ठीक आहे जाणार मी घर सोडून जाणार. तिची काळजी तू करू नको. 3.5 मी आहे तिला सांभाळायला. नवऱ्याच्या बायकोला सांभाळायला मी आहे, तीर नव्हे. दादा अरे बायकोला नवऱ्याने सांभाळायचं असतं. अरे पण नवरा जर नालायक झाले असेल ना तर तिरानेच तिला पवित्र मायने सांभाळायचं असतं. अरे जन्मदात्री आई समजून किंवा थोरली बहीण समजून तिची सेवा करायची असते रे. तुला सांगून काय अर्थ आहे. कोण बघा